आपण पाहतोय की एकतानगरमधल्या या सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि सध्या काका जे आहेत ते आपल्या चिमुकलीला घेऊन या ठिकाणी सोसायटीमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय की कमरे इतकं पाणी सध्या या सोसायटीच्या बेसमेंटमध्ये आहे. त्यामुळे इथल्या स्थानिकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या सुरक्षित ठिकाणी पोहोचा. मात्र आपण पाहतोय की काका या चिमुकलीला घेऊन या ठिकाणी बेसमेंटमध्ये पोहोचलेले आहेत. प्रत्येकाचं आपण पाहतोय की ज्यावेळेस पाणी वाढतं त्यावेळेस भीतीचं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये निर्माण होतं. मात्र आत्ता सध्या आपण पाहतोय की काका आता सांगा, हे दरवर्षीप्रमाणेच हे तुमचं आता हे आहे काय बर आपण पाहतोय की या ठिकाणी या बेसमेंटला पाणी जे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळतंय. दरवर्षीचीच ही एकतानगरमधली परिस्थिती आहे. काय दरवर्षी जे पाणी येतंय आता काय? हॅलो, आम्ही इथं रहिवासी आहोत. आता 25 वर्ष झाला आम्ही इथं राहतो. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, रहिवाशांची दरवर्षी मागणी आहे की नदीला भिंत घाला, पण ती काय भिंत घातली जात नाही. आणि दरवर्षी इलेक्शन येतात, सगळे येतं, लोक फक्त आश्वासन देतात घालू म्हणून. आता ही परिस्थिती बघताना याच्यापेक्षा बिकटपती मागच्या वर्षी आली होती. त्या लेवल आहे का? वर वर दाखवा, वर दाखवा. आम्ही पण होतो इथं. हो हो का? ती पिवळी लाईनच्या वर पाणी गेलं होतं. लोकांचे सगळे फ्लॅट म्हणजे कमीत कमी पहिला मजला पाण्यात गेलेला होता. तरी प्रशासनाने काय नंतर काय भिंतीचं प्रयोजन काय केलंच नाही. आणि काय होतं, बॅकवॉटर जे येतं ओढ्याचं, नदी फुल झाली आणि तुम्ही काय धरणावरचं पाणी थांबवू शकत नाही. त्यानं वरचं धरण भरलं तर पाणी सोडणं गरजेचं आहे. पण त्या ओढ्याचा काय प्रश्न होत नाही. मग ओढा बॅक झाला की तो फिरतो. आता हे जे पाणी हे नदीचं नाहीच आहे अजून. हे जे आत्ता आपण उभा आहोत ते सगळं ओढ्याचं बॅकवॉटर आहे. आता गेल्या वर्षी तुमच्याकडे सगळे राजकीय मंत्री आलते, नेते आलते, काहीच झालं नाही वर्षभर. काहीच नाही आहे. सगळं सांगून गेले, सगळं काय झालं. पण जे आत्ता जे करायला पाहिजे की ही जी परिस्थिती आत्ता निर्माण झाली ना, हे जर त्यांनी वर्षभरात, मी म्हणतो थोडा का होईना बंधारा घातला असता सिमेंट, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आपण पाहतोय बघा, या चिमुकलीला घेऊन काका आलेले होते. छोटी इकडे इकडे इकडे. आता जेवण आपण कितवीला आहे तुम्हाला सांग. इकडे तू कितवीला आहे तू? नीट नीट हां, कितवीला आहे तुम्हाला सांग बा. तुझं नाव सांग आधी. रुही विजय विरकुल. बरं, आता कुठे गेली होती तू? वर्ग. क्लासला? हा, कासला. बरं, आता कासवरून आले. क्लासवरून आली, पप्पा घेऊन आले तुला. हा. आता ही पाणी होतं रस्त्यावर, भीती वाटली का? नाही, नाही वाटली? पप्पा घेऊन आले मी तेव्हा? त्या घरी होते. त्या घरी होतात. हा. बरं, आता काय ते गेल्या वर्षी सगळे आलते इथं, गेल्या वर्षी पण पाणी आलतं. मग स्कूलला त्रास होत नाही का तुला? नाही, हां, होडीतनं बाहेर आलो आम्ही. होडीतनं बाहेर आली. बरं, आता मग ते काय, आता जर समजा ते ऐकत असतील ते मुख्यमंत्री काका किंवा काय, मग त्यांना काय सांगणार? दरवर्षी तुमच्या घरात पाणी येते. ते त्या घरी आलेलं, इथं नव्हतं आलेलं. बरं, पण काय सांगशील मग त्यांना? काय सांगशील? नाही नाही. बरं, खरं आपण पाहतोय की चिमुकली सांगते पप्पा घेऊन आलेले होते त्यामुळे भीती नव्हती. मात्र इथल्या स्थानिक रहिवाशांना, क्लासला गेलेला आपण पाहतोय की विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोबत घेऊन यावं लागलं. आणि ही सगळी परिस्थिती आपल्याला एकतानगरमध्ये पाहायला मिळते. आत्ताची परिस्थिती आहे, जर रात्रभर कदाचित खडकवासला धरणामधून असाच विसर्ग सुरू राहिला तर मग मात्र गंभीर परिस्थिती एकतानगरमध्ये निर्माण होऊ शकते. कॅमेरा पर्सन नागेश माडेसोनी, प्रदीप कापसे, TV. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.